आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करत असताना खरंच या लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण सर्वांनी लावून धरलेला आहे आणि आत्ताच्या काळात आपण देश लेवलला जर पाहत असाल तर एक वेगळं चित्र दिसतंय। पण आता प्रिंट मीडिया असेल, आपल्याकडे पाहताना आम्हाला अत्यानंद होतोय की आपण खरंच या लोकशाहीच्या बाजूनं खरंच आपल्याला एक चांगली कळवळ आहे लोकांची, म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात। याबद्दल आपलं स्वागत आहे। आज आपण पाहतोय की लाखो कोटीचा निधी आला, हे आला ते आला, तर आपण गावातून येत असताना या रस्त्याची दुरवस्था असेल किंवा हे गाव आलतंय इंडस्ट्रियल लेवलला जाणारं 70% गाव हे भीमनगरहून जाते, तिकडे जात असताना त्या रस्त्याची दुरवस्था असेल आणि हेच आपले लोकनियुक्त सरपंच तिथूनच येतात, पण त्यांना ह्या रस्त्याची कुठलीही दखल घेता आलेली नाही। या ठिकाणी मागासवर्गीय समाजामध्ये मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, या गटारींची दुरवस्था जर पाहिली तर खरंच कित्येक वर्षानुवर्षे आज ते कितपत पडलेले गटार, ते गटार आजपर्यंत काढले गेलेले नाही, त्याचा प्रवाह सुद्धा वाहत नाही। तसंच बाबर सरांच्या घराच्या पाठीमागले जे बॅकसाईड आहे तर त्या जमीन लेवलपासून कमीत कमी 2 ते 3 फुटावरती गटर आहे, पण तो जाणार प्रवाह कुठं? तर असा भोंगळ कारभार या ठिकाणी आहे। या ठिकाणी या ग्रामपंचायतमध्ये जो कर्मचारी वर्ग आहे तो मागासवर्गीय आणि या मागासवर्गीय समाजाला फक्त या ठिकाणी राबवून घेण्याचं काम केलं जाते। 6-6, 7-7 महिने या ठिकाणी पगार दिला जात नाही। आपल्या खालीच जर बौद्ध समाजाच्या चौकात जर आपण गेलात तर त्या ठिकाणी ATM, पाण्याचं ATM आहे, तसंच ते ATM सुद्धा बंद आहे। चर्मकार समाजामध्ये जर गेला तर तिथं सुद्धा पाण्याचं ATM बंद आहे। तर अशी या ठिकाणी बोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे। तर ज्या गावानं आपल्याला सत्ता दिलेली आहे त्या सत्तेचा दुरुपयोग न करता या गावच्या लोकांसाठी, गावच्या हितासाठी आपण काम गेलं पाहिजे, हाच या पत्रकार परिषद पाठीमागील उद्देश आमचा आहे। आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल। तसंच या गावामध्ये घंटागाडी जी आहे ती घंटागाडी सुद्धा फिरत नाही, हे आणि ही घंटागाडी फिरत नाही तर ही घंटागाडी पूर्ववत व्हावी हीच या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो। आणि येत्या काळात जर ह्या सत्तेच्या खुर्चीला जाग नाही आली तर महापरिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी खरोखरच आंदोलनाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या आंदोलनातून या ठिकाणी जाग आणण्याचं एक काम या ठिकाणी आम्ही सर्वजण करू। आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि लोकशाहीला एक बळकटी देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण केलात, त्याबद्दल या ठिकाणी महापरिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं, ते ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आपला आभार मानतो। धन्यवाद।